सो आता आपण बघू एनर्जी प्रोडक्शन थ्रू सेल्युलर रेस्पिरेशन. आपण सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय ते बघितलं होतं की सेलच्या आतमध्ये फूडस्टफ जे आहे ते ब्रेकडाऊन होते विथ ऑर विदाउट द ऑक्सिजन, आणि तेव्हा तिथे एनर्जी प्रोडक्शन होते. मग ही प्रोसेस होते कशी ती बघू. त्याच्या आधी आपण बघू की जे आपलं फूडस्टफ आहे, तर या फूडस्टफ मध्ये जे पण कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असतात, जे पण फूड तुम्ही खाता जसे की फ्रूट्स, व्हेजिटेबल्स किंवा पल्सेस, त्या सर्वांमध्ये कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असतात. आणि हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत तेच आपल्या एनर्जीचा सोर्स आहेत. आपल्याला रेग्युलर एनर्जी जी आहे ती कार्बोहायड्रेट्समुळे मिळते. मग ती कशी मिळते? हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते असतात कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये. मग ते ब्रेकडाऊन होतात थ्रू अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड त्यांचं कन्वर्शन होते सिंपल फॉर्ममध्ये, लाईक ग्लुकोज. अँड देन हे जे ग्लुकोज आहे ते आपल्या प्रत्येक सेलपर्यंत सप्लाय होते आणि या ग्लुकोजला फर्दर ब्रेकडाऊन केल्या जाते, परत ब्रेकडाऊन केल्या जाते आणि मग तिथून एनर्जी रिलीज होते. मग हा जो ग्लुकोज आहे तर याचा आपण एकदा स्ट्रक्चर बघू. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे की व्हॉट इज द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द ग्लुकोज. तर ग्लुकोज म्हणजेच काय असते? C6H12O6. म्हणजेच ग्लुकोजमध्ये 6 कार्बन, 12 हायड्रोजन अँड 6 ऑक्सिजन प्रेझेंट असतात. त्याला 6 कार्बन कंपाऊंड म्हणणार आपण. आणि हे जे तीनही आहेत कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतात. सो दिस इज द ग्लुकोज. आणि हा जो ग्लुकोज आहे तर याला अजून फर्दर ब्रेकडाऊन केले जाते आपल्या सेलमध्ये विथ द यूज ऑफ ऑक्सिजन. या सर्व प्रोसेसला आपण म्हणतो सेल्युलर रेस्पिरेशन. आता बघा, हे जे सेल्युलर रेस्पिरेशन आहे हे सुद्धा आपल्या सेलमध्ये 2 टाईपमध्ये होते. सो सेल्युलर रेस्पिरेशन it takes place in 2 types. First is aerobic respiration and another one is anaerobic respiration. आता एनर्जी प्रोडक्शन कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये होत आहे त्याच्या बेसिसवर सेल्युलर रेस्पिरेशन हे 2 टाईपमध्ये होते. एक तर आहे एरोबिक आणि दुसरं आहे अनएरोबिक. मग हा एरोबिक जे आहे याच्या नावावरूनच आपल्याला कळते की यामध्ये एअर इन्व्हॉल्व असणार. सो एअर इन्व्हॉल्व आहे मीन्स ऑक्सिजन इन्व्हॉल्व आहे. सो इन द एरोबिक रेस्पिरेशन ऑक्सिजन इज इव्हॉल्व. देन आता ऑक्सिजन यूज करणारे कोणकोणते ऑर्गॅनिझम्स आहेत? प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत अँड ह्युमन्स आहेत. सो हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे एरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. म्हणजेच ते त्यांचं रेस्पिरेशन करताना ऑक्सिजनला यूज करतात आणि ऑक्सिजनचा यूज करूनच त्यांच्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोडक्शन होते. सो इट इज कॉल्ड एरोबिक रेस्पिरेशन. मग आता हे जे एरोबिक रेस्पिरेशन आहे तर याच्यामधून काय काय प्रोडक्ट्स फॉर्म होतात, काय रिॲक्शन होती? तर बघा, बेसिकली एरोबिक रेस्पिरेशन जे आहे त्यामध्ये जो ग्लुकोज आहे तर तो इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन O2 ब्रेकडाऊन होतो आणि त्या रिॲक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईड फॉर्म होते, वॉटर फॉर्म होते अँड ATP फॉर्म होते. आता हे जे ATP आहे हे तुमच्यासाठी नवीन आहे हा वर्ड. तर ATP म्हणजे काय? इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. आपल्या बॉडीमध्ये जे आपण म्हणत आहे एनर्जी प्रोडक्शन होणार आहे तर आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोडक्शन ATPच्या फॉर्ममध्ये होते. ATPला आपण डिटेल नंतर स्टडी करणारच आहोत. आता एवढं लक्षात ठेवा की एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोज ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये ब्रेकडाऊन होतो आणि त्यामधून कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो,
H2O वॉटर फॉर्म होते आणि एनर्जी फॉर्म होते इन द फॉर्म ऑफ ATP. तुम्हाला कधी विचार आलाच असेल ना की आपण ऑक्सिजन घेतो मग आपल्या बॉडीमधून कार्बन डायऑक्साईड कसं बाहेर येते, कार्बन डायऑक्साईड कुठे फॉर्म होते, तर ते जे कार्बन डायऑक्साईड आहे ते या रिएक्शन मध्ये फॉर्म होत असते, ज्याला आपण आपल्या बॉडीच्या बाहेर एक्झेल करतो, वॉटरला परत ॲब्झॉर्ब करतो आणि ATP जे आहे ही ॲज ए एनर्जी आपण यूज करत असतो. मग ही जी एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस आहे तर यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते. एनर्जी प्रोड्यूस. आता हे जे प्रोसेस बघितली आपण तर प्लांट्स करतात, ॲनिमल्स करतात आणि ह्युमन्स करतात. हे सगळे मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत, त्यांची बॉडी सुद्धा कॉम्प्लेक्स आहे, त्यांच्यामध्ये खूप साऱ्या रिॲक्शन होतात आणि त्यामुळे या सगळ्या रिॲक्शन करण्यासाठी त्यांना जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी पाहिजे, लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जीची गरज असते आणि म्हणून या रिॲक्शनमधून लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते. आता हे झालं सगळं एरोबिकचं. आपण बघू अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय. मग जसं एरोबिकमध्ये एअर यूज होत होती म्हणजे ऑक्सिजन यूज होत होतं, तसंच अनएरोबिकमध्ये विदाउट ऑक्सिजन ही प्रोसेस होते. विदाउट ऑक्सिजन और वी कॅन से ऑक्सिजन इज नॉट इव्हॉल्व. सो अनएरोबिक मध्ये विदाउट ऑक्सिजन ब्रेकडाऊन होणार आहे. देन आता ही कोणामध्ये होते तर सम बॅक्टेरियाज अँड yeast. Also in some condition RBCs and muscle cells. कोणाकोणामध्ये होते अनेरोबिक रेस्पिरेशन तर काही बॅक्टेरियाज मध्ये अनेरोबिक रेस्पिरेशन होते, म्हणजे ते काय करतात रेस्पिरेशन मध्ये किंवा एनर्जी प्रोडक्शन साठी ऑक्सिजनला यूज करत नाही. तसेच ईस्ट सेल मध्ये सुद्धा अनेरोबिक रेस्पिरेशन होत असते. आणि काही कंडिशन मध्ये जेव्हा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता येते तर तेव्हा आपल्या RBCs म्हणजे रेड ब्लड सेल्स आणि मसल सेल्स ह्या सुद्धा अनेरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. आता या रेस्पिरेशन मधून मग आपल्याला एंड प्रोडक्ट काय मिळतात, जसं आपल्याला इथे कार्बन डायऑक्साईड फॉर्म होत होतं, वॉटर फॉर्म होतं आणि ATP फॉर्म होत होती. मग यामध्ये काय होते तर यामध्ये सुद्धा काय रिएक्शन होते, जो ग्लुकोज आहे तर तो ब्रेकडाऊन होतो बट ऑक्सिजन यूज होत नाही. तो ब्रेकडाऊन होतो आणि तिथून वेगवेगळे प्रोडक्ट्स फॉर्म होतात, जसं की अल्कोहोल और लॅक्टिक ॲसिड और विनेगर और विटॅमिन्स. तर अनेरोबिक रेस्पिरेशन मध्ये कोणतं एंड प्रोडक्ट फॉर्म होणार ते डिपेंड कशावर आहे, ते कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये होत आहे. जर ईस्ट मध्ये होत असेल तर अल्कोहोल फॉर्म होईल, जर आपल्या मसल सेल्स मध्ये होत असेल तर लॅक्टिक ॲसिड फॉर्म होते, जर बॅक्टेरिया मध्ये होत असेल तर वेगवेगळे प्रोडक्ट फॉर्म होतात. सो दिस इज द अनेरोबिक रेस्पिरेशन आणि यामध्ये लेस एनर्जी फॉर्म होत असते. आता आपण जर इथे बघितलं तर मोस्टली अनेरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करणारे ऑर्गॅनिझम कसे आहे, युनिसेल्युलर आहेत, बॅक्टेरियाज किंवा ईस्ट, आणि त्यांना जास्त एनर्जीची गरज नसते. सो या प्रोसेसमध्ये लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते. तर तुम्हाला जर डिस्टिंग्विश बिटवीन एरोबिक अँड अनेरोबिक क्वेश्चन आला तर तुम्ही इझिली हे पॉईंट्स लिहू शकता. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्ड होतो, अनेरोबिकमध्ये होत नाही. तसेच एरोबिक रेस्पिरेशन प्लांट्स, ॲनिमल्स आणि ह्युमन्स परफॉर्म करतात आणि अनेरोबिक रेस्पिरेशन बॅक्टेरिया, ईस्ट आणि काही कंडिशनमध्ये आपल्या मसल सेल्स आणि RBCs परफॉर्म करतात. तसेच यामध्ये एंड प्रोडक्ट आपल्याला हे 3 मिळतात, कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड ATP. व्हाईल अनेरोबिक रेस्पिरेशनमध्ये वेगवेगळे एंड प्रोडक्ट्स मिळतात डिपेंडिंग ऑन कोणतं ऑर्गॅनिझम ते परफॉर्म करत आहे. अँड या प्रोसेसमध्ये मोर अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते.
आणि इथे लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होत असते. आणि या सगळ्यांमधून होते काय, तर एनर्जी प्रोडक्शन होते. तर आता आपण ह्युमन्समध्ये किंवा ॲनिमल्समध्ये एनर्जी प्रोडक्शन कसं होते थ्रू द एरोबिक रेस्पिरेशन ते बघू.